नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मसजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण व क्रूर हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागितलेली डिजिटल पुराव्याची प्रत देण्यासाठी अभियोग पक्षाने वेळ मागितल्याने शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होईल। 9 डिसेंबर 2024 रोजी मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची टाकळी फाटा जवळून अपहरण करून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली। खून प्रकरणासह अवध कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागणी, याच कंपनीच्या मसजोग प्रकल्पावरील भांडण व तेथील दलित सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिव्यागाळ या तिन्ही प्रकरणाची एकत्रित सुनावणी येथील विशेष मोकोका न्यायाधीश पटवर्धन यांच्या न्यायालयात सुरू आहे। अलीकडच्या काळात झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर कट करून खून, खंडणी, जातीवाचक शिव्यागाळ केल्याचे आरोप निश्चित करण्यात आले। त्यानंतरच्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून पुराव्याची यादी न्यायालयासमोर सादर करण्यात आली। दरम्यान डिजिटल पुराव्याची प्रत अद्यापही आरोपींना मिळाली नसल्याने बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितलं होतं। त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी अगोदर ही प्रत देण्याचे निर्देश दिले होते। मात्र लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबसाठी तपासणीसाठी असल्याने ही प्रत देण्यास सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी वेळ मागितलाय। यामुळे न्यायाधीश पटवर्धन यांनी पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी ठेवले आहे असंही बोललं गेलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।